गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. रामकृष्ण हरी. हरी थोडं मोकळं करू द्या. रूप पाहता रोचनी रूप पाहता रोचनी रूप पाहता रोचनी
हरी तुझं मागणी केले देवा
देवा आम्हा तुझी चरण सेवा आनने गोदिसी तरी रिद्धी सिद्धीचारी मुक्तीचारी संत संगती सर्व काळ संत संगती सर्व काळ थोर प्रेमाचा सुकाळ आनने गोदिसी तरी रिद्धी सिद्धी मुक्तीचारी तुका म्हणे काळ तुका म्हणे काळ तेने पुरे माझे का आनने गोदिसी तरी रिद्धी सिद्धी मुक्तीचारी मायोग भेटे तती देवरत्यावरं पुंडरीकायुधा समागत्य तिष्ठन्तमानन्द कन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पन्नगा करो प्रथम नमः आत्मरूप गणेश स्मरण होई सकळ विद्यांच्या अधिकरण तेचे वंदन श्री चरण श्री गुरूंजी हे नमस्कार मी आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाद रूप वन धातु चराचरी नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सुप्राण देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पवनी आद्यत्रयजनी देवाची या जगत उद्धाराला विधैर्य अवतार विरगला परिवार सिद्धाईचा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पवनी आद्यत्रयजनी देवाची ओम ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादि लक्षणं एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि श्रीपादनाथं मुरारिं मोक्षानां ज्ञानदानैक्यदक्षं गुटिक्षेत्रे निवासनं तन्नमामि वेदविद्यां वरिष्ठं विठ्ठल तुझ मागणे ते देवा आम्हा तुझी चरण सेवा आनने गोदिसी तरी रिद्धी सिद्धी मुक्तीचारी प्रस्तुत प्राप्त प्रसंग प्राप्त समय प्राप्त घटिका माय बापांनी ब्रह्मलीन ब्रह्ममूर्ती हरिभक्त परायण श्री गुरु सच्चिदानंद नानाबाबा महाराज पिंपळा यांच्या तृतीय पुण्यतिथी आपण या ठिकाणी साजरी करत आहोत. हे तिसरं वर्ष आणि तिसऱ्या वर्षाची संध्याकाळची जी सेवा आहे माझ्यासारख्या पामराला तुमच्या सर्व आयोजकाच्या वतीनं मला आली तुमच्या सर्वांचे लाख लाख धन्यवाद. विठ्ठल सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा सद्गुरू सच्चिदानंद रामदास बाबा तुमच्याच गावातली प्रेमाची मूर्ती हरिभक्त परायण गुरुवर्य साटराव महाराज निमसे अण्णा यांच्या कुशल मार्गदर्शनानं तुमच्या सर्वांचं हृदयस्थान असणारे आपल्या सर्वांचं प्रेमप्रिय असणारे हरिभक्त परायण प्रेमाची मूर्ती जलेंदर महाराज नलवाडे सर यांच्या कुशल मार्गदर्शनानं आयोजनानं हा उत्सव आपण या ठिकाणी साजरा करत आहोत. माईबाप उद्या काला असल्या कारणानं मागणी प्रकरणातील अभंग तुमच्या सर्व साधक माईबापांच्या सेवेकरता घेतला. प्रस्तुत अभंगामध्ये मागणी आहे. मागण्याकरता योग्यता लागते, तेवढा अधिकार जीवनामध्ये लागतो, तेवढी क्वालिटी जीवनामध्ये लागते. मागणीमध्ये स्वार्थ नसला पाहिजे, मागणीमध्ये जगाचं हित असलं पाहिजे. त्याच्यात वैयक्तिक स्वार्थ असेल तर त्या मागणीला अर्थ नसतो. आणि संत जे मागत असतात ते जगाच्या कल्याणाकरता मागत असतात.
ज्या महात्म्याची तुम्ही आम्ही पुण्यतिथी साजरी करतो आहोत मायबाप, त्या महात्म्याने तुमच्या आमच्याकरता काय कष्ट सहन केले हे तुम्हाला आम्हाला कळत नाही. आपण महाराष्ट्राचे लोक आहोत. महाराष्ट्राचे लोक होत्याचे नव्हते त्याचे चित्र करायला नंबर 1 असतात. विठाला जोपर्यंत महात्मा या देहामध्ये असतो, जगाचा कल्याण करता स्वतःच्या संसाराला काळीकडे लावलेली असते. नाही ज्याने ज्याच्या देहाला सुद्धा जाळवली संसार बैसलो अंगणी, अशी ज्यांची स्थिती झालेली असते. आजही महात्मे संपलेले नाही. आजही महात्मे जसेच्या तसे सृष्टीमध्ये आहे. पण तुमचं आमचं दैव इतकं विलीन असतं का तुम्हाला आम्हाला त्या महात्म्याची किंमत कळत नसते. विठाला वैष्णव मेळावे भरपूर करतो आपण मायबाप, पण हा मेळा कशा करता घालायचा आहे तुम्हाला सगळे तुम्ही तुमच्यापासून आम्ही परमार्थ हे परमार्थाचं गंगोत्री आहे. अहिल्यानगर म्हणजे परमार्थाची गंगोत्री आहे मायबाप. आम्ही काय तिकडचे वडे भडी, पण इकडून परमार्थ आमच्यापर्यंत ज्यावेळेस येतो ना, गम्य ते प्राप्त ते भगवत पदम येन असा गंगा, भगवत पद प्राप्त करून देणारी निर्मळ गंगा तुमच्या मांडवे गावापर्यंत येऊन पोहोचली. ज्या महात्म्याने हळद काळ रक्ताचं पाणी करून संसाराची राग रांगोळी करून परमार्थ तुमच्या आमच्यापर्यंत घेऊन आले, त्या महात्म्याकरता आज त्या महात्म्याचा शब्द जरी निघाला ना, मेंटल खोपडीचे आपल्या बी लोकांच्या डोक्यात पाणी झाले. राग येऊ नका देऊ. ब्रह्ममूर्ती नरोडे बाबा इथं बसलेले, मी त्यांची माफी मागून बोलतो. मी एवढं तळतळीनं बोलतो ना, मला बोलायचं कारणच आहे की ज्या महात्म्याने हाड्याची गाडी करत राहता ना, जिना हातपाय फोडेल राहते का तिला लेकराची किंमत कळती, वाहन सुटीला नाही कळत. नाही काय नपुसका पद्मिनीचे सोहळे तिकडच मरतो, तुला कळू शकत नाही ही गोष्ट. म्हणून हा वैष्णव मेळावा काय करताय? तुम्हाला तुकडे भेटत नाही का घरी? काय करताय? आमचाही बाकीच्या सारखं पाणी बंद झालं तर अरे तुमच्या आमच्या करताय कुठंतरी लूट कर. आता पाऊस पडून राहिला का नाही, वारंवारून सुटत का नाही, वारंवारून सुटकला का आपला आकडा टाकेल राहतो पोलवर त्या तारीवर, मग तो हल्ला काय केलं चिरचिरवर, ते चिरचिर झालं की त्याच्यावर काय येतं कार्बन येतं, गंज येतो, गंज येतो का नाही, त्याला काय करावं लागतं? चिटकावं लागत होतं मेंटल खोपडीचे. त्याला आकडा काढावा लागतो, त्याच्यावरचा गंज काढावा लागतो. त्याच्याकरता वैष्णव मेळावे. विठाला आपल्याला जरी जगात कोणाजवळ नाही, ते आपल्याजवळ जरी असलं, जरा बारीक कीर्तन आहे का? लय कीर्तन आपण बी ऐकू राहिलो. आपल्या वैष्णव मेळाव्याला डिजिटल वॉच आले. आपल्या वैष्णव मेळाव्याला आम्हाला लोकेशनाची गरज लागली, आम्हाला विद्वेषणाची हाव लागली, आम्हाला मोठेपणाचा रोग लागलाय. अरे ज्या महात्म्याला शेवटच्या श्वासापर्यंत 10 जानेवारी 1998 पर्यंत ज्या महात्म्याला सगळ्या गोष्टीला काडी लावून जीवन जगलं, त्या महात्म्याला हे डिजिटल माहीत नव्हते का? अनुभवाचा पत्ता नाही. लई शास्त्र बोलतो म्हणजे लई का? केले पाठ पाठांतर, केले पाठ पाठांतर, ज्याच्या नावानं कुक लावलंय त्याचं मंगळसूत्र काढून ठेवा बरं. आया हो, त्याचं मंगळसूत्र जर काढून ठेवलं तर तो म्हणे निघतोय घरी. अरे साईड मड्याचं जर मंगळसूत्र घातलं तर ते तुटलं तर चालत नाही, पाणी सुद्धा ढोशीत नाही.
मग वर्म जर आमच्या साधू संतांना नक्षीकांत तुमच्या आमच्यापर्यंत तशाच तसा आणला असेल, आम्हाला त्यांची महत्व कळायला पाहिजे की नाही? कवा कळायचं? टाकल्यावर पुण्याची करायला मोकळे करू नाही या मताचे. पण जोपर्यंत महात्मे देहामध्ये आहे तोपर्यंत त्याचे आदर आणि कदर करायचं शिका. ज्या गुरुला मुकला ना समजा त्यांना आता बोलू की इतकं खाली व्यासपीठावर आहे. नाही बोलवा व्यासपीठाची मर्यादा राहतील भाऊ. मनगट धरणारं कोणी नाही म्हणून कुणीकडे भुकू राहिलो आम्ही. ज्या महात्म्याने तुमच्या आमच्या करता दे आता त्याग केला का नाही? एवढा देह काय काढता जाळीला? त्याला वाटत नाही का घरी गपचूप आराम करावा, तुकडे मोडावा घरातल्या घरात? कशा करता? ते जर घरात राहिले असते तर तुम्ही इथं बसले नसते. विठाला तो जो परमार्थ आहे तो परमार्थ तुमच्या आमच्यापर्यंत शेवटच्या श्वासापर्यंत टिकावा याच्याकरता काही रीत, याच्याकरता काही पद्धत आहे. झाला प्रवास झाला म्हणजे काही तुला आथराचं नाही पांघराचं नाही. नाही 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 आमच्या परमार्थाचा रिझल्ट केव्हा कळतो? सर हे नाही आता याय ना वर्षभर शिकवलं मग वार्षिक परीक्षा राहते का? नाही राहते ना. काय आला त्याला शासनाचा आदेश एकाला नापास करू नका. काय साठी राहते? त्याच्या वार्षिक परीक्षेत काय पास आहे का नापास आहे त्याचा काय रिझल्ट याच्या करताचे ना. पण तुम्ही आम्ही केलेलं नामस्मरण काय करताय? काही तर हीच आहे अगरबत्त्या इथं वास यायला आणि काहीच व्हायना. आता ती फेकून द्यायच्या लायकीची आली. काय करता परमार्थ करायचं? कडो येईल अंतकाळी धावा लागतंय. माहित नाही का? सारं माहिती ना, सारं पाठ आहे पण सर सपाट. ज्या दिशेनं श्वास सुटला जन्म घेणे लागे वासनेच्या नामस्मरण आहे. ज्यावेळेस नक्षीकांत नामस्मरण केलं जातं त्या जीवाला काही अडथळे निर्माण होत असतात. जरी हायवे लागला तू सोलापूर हायवेला जरी लागला ना पुढे गतिरोधक आहे तुला माहित नाही. टांगा पडली घोडे फरार होती बरं का. लय वाघ नाही मारायचा आहे. हायवेला गटी राहत नाही अशातला काही भाग. जरी तू नामस्मरण करत असला पण ती वासना जर हरिरूप करायची असेल मायबाप जरा बारीक विचार करा. ती वासना हरिरूप होण्याकरता सद्गुरुनाथ वेळोवेळी जीवाला जागृत करत असतात. गुरुचा बिल राग येतो लोकायला. बाबा त्याच्या डोळ्यात रक्त उतरतो ते बांधायला बांधे. त्याच्या तुमच्याकडे बांधायला बांधत नाही. नगर जिल्हा आला ना म्हणून विचार काय त्याचं वाघ मारेल राहतो गुरुना माहित नाही पण त्याला लई चिडी गुरुची. मला इच्छेरीत नाही बा तुला काय आथरत का पांघरत इड कोणाला विचारावं लागत? अरे ते काही घरच्या मनानं करत नाही. त्याला जशी परंपरा जशी आली ना तसं ते पुढे घेऊन चालत असतात. जे मनानं करायला रिकामी नाही आणि जे मनानं करते ना त्याला कोणी पुशीत नाही. त्याला मोठ्या मनाची आग लागली ते तिकडंच मरताय. इकडे काय रे 78 वर्ष ज्या महात्म्यांना रक्ताचा ठेव ना ठेव धर्माकरता संस्कृती करता आठवला ना. आता आमच्या सोबत शंकर महाराज मोरे आलेले शिरभावीचे पंढरपूर सांगोला तालुका नगरमध्ये सेवेत कॉलेजवर. परंतु सहज कॉल झाला त्यांना म्हटलं बाबा हे गाव आम्हाला काही माहीत नाही तुम्ही जा. आले ते आराम करत होते पण आले.
सांगायचं तात्पर्य काय होतं मला? तुम्ही आम्ही परमार्थ करतो खरं अशातला भाग नाही मायबाप, पण तो परमार्थ टिकला पाहिजे, रुजला पाहिजे आणि पचला पाहिजे. त्यावेळेस तुम्हाला आम्हाला केलेला परमार्थाचा रिझल्ट येईल. साधकाचा पाय घसरू नये, साधक वाम मार्गाला धावू नये, नको त्या लाईनला लागू नये. एवढ्या सद्गुरुनाथ लागतात बरं का. होय, किलोमीटरचे दगड सांगायचा सोलापूर 170 किलोमीटरचे दगड सांगायचा. सद्गुरुनाथ सांगणार का भाऊ तू इथं चुकतोय, तुझं ज्याची या मार्गामध्ये तुम्ही आम्ही जो मार्ग करतोय ना आता उच्च कोटीचा मार्ग आहे माझा, राजमार्ग म्हणतात त्याला. आणि त्या मार्गावर इतके अडथळे, त्या अडथळ्यात खाली रुजू नये, तो त्याच्या ठिकाणापर्यंत पोहोचला पाहिजे. याच्याकरता सद्गुरुनाथ त्याला वेळोवेळी सावध करून त्याला परमार्थाची जाग करून देत असतात, पण जीवाला कळत नसतं. म्हणून प्रस्तुत अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, तुझं मागणी ती आता देवा. देवा तुमच्या आमच्यासारखे तुकोबाराय बरं का. ते तुकाराम महाराज होते, ते ज्ञानेश्वर महाराज होते, तू बी तेच आहे ना, पण तुला कळाली नाही ना, तुझ्या जीवनामध्ये सच्चा सद्गुरू आला नाही, त्याच्यामुळे तुला त्या गोष्टीचं महत्व कळत नाही. साधू संतांनी केलेला परमार्थ, ऋषी मुनींनी केलेला परमार्थ नाही 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 अवतारांनी केलेला परमार्थ आणि तुम्ही आम्ही केलेला परमार्थ एकच. शुभया आज्ञावर्त्य दत्त कपिल मुनी, देव पाहावयासी गेलो ते देव होऊन ठेले. आमची गाऊन पीठ झाका लोक राहिले, नामधारकाचे सुद्धा पीठ झाकीचे अन्न आता लोक नामधारकाचे पीठ. आणि कुठे गेलं ते तुका म्हणे आम्ही काहीच नाही माहिती. आणि त्याच्या जीवावर उड्या तुका म्हणे कैसे आंधळे जग. मग आंधळे म्हणजे काय, ते दोन डोळ्यानं आंधळे. आत्महिता करता प्रत्येक जीव मिळून सुद्धा जीवाला कळत नाही ना, हे फार मोठं दुर्भाग्य आहे. ज्ञानोबरायांना जो हरिपाठ रचला ज्ञानेश्वरी सांगितली ना, ती जगाकरता नाही सांगितली, मायबाप नामधारका करता सांगितलेली. त्या काळात सुद्धा असे किडे पाडणारे होते बरं का. त्या काळात सुद्धा असे होते मेंटल खोपडीचे लोक, खंडीभर वरणात मुतणारे तर हवी होते. आणि त्यांनी समजून नाही घेतलं, त्या काळात समजून नाही घेतलं, संन्याशाची काठी म्हणून वाळीत टाकला मायबाप. बरोबर आहे. गणपाठी होते ते, गणपाठी उलटे वेद पाठ होते त्याच्या उलटे. पण तरी ज्ञानोबरायांनी सांगितलं नाही रे, नाही ना, नाही करू शकत तू. वेद तरी पाठ असला ना, 4 पडे 6 पडे 18 किए मुपाट, एक आत्मज्ञान की खबर नाही, जैसे बडबडे भाट. किती जरी पाठ पाठांत केलं मायबाप, पण जे वर्म संतांच्या मुठीत ते जर मिळालं नाही ना, तर तुझा उपयोग होऊ शकत नाही. म्हणून त्या काळामध्ये रेड्याला कळावं. माणसं कुठून गेले होते का गोदावरीत गेले होते. रेड्याला कळालं, रेड्याला निर्जीव भिंतीला कळालं, माणसाला कळू नाही का हो. कधीतरी कळायला पाहिजे का नाही. म्हणून ज्या काळामध्ये नेवाशाला ज्ञानेश्वरी सांगितली, किती मुंडकी असते, किती मुंडकी असते ना. ते उत्तर गावाच्या बाहेर नेवस तिकडे, ज्ञानेश्वरी इकडे सांगितली. किती लोक असतील, 4 भावंड, 2-4च असतील मुंडकी. त्याला माहिती होतं हे जल किडे पाडणार आहे. याच्या जवळ आहे ना, जगाचा काही दोष नाही याच्यामध्ये. जे तुम्हाला दिसू राहिलं ना, शिवपुराणाला 50 लाख, भागवत पुराणाला 25 लाख हे दिसू राहिले ना,
दंबकरे सग मानवया जग मुखे बोले जाग माडी नाही. एक तर वाजले जा. मला यायला उशीर झाला, तुमच्या सगळ्याची माफी माग. कारण मी पार्ट टाइम महाराज, मी ब्रेक टाइम महाराज नाही, पार्ट टाइम महाराज. यायला पहिलेच आमच्या बाळू महाराजाचा फोन होता, बाबा कार्यक्रम साध्यने म्हटलं लगेच जमणार, कारण 6ला तिकडून निघतो. तुमच्या लोक यायला तुमचं गावच माहिती, जे गाव असायचे, ज्याला जे गाव माहिती की त्या गावात धकलंय. तुमचं आमचं भाग्य चांगलं आहे का सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद रामदास बाबा नानाबाबा आले म्हणून तुम्हाला आम्हाला गाव कळालं नाही. एक गावात मुक्कामच बेकारी. म्हणून काय सांगत होतो तुम्हाला, 10 वाजले. आपल्याला विचार करायचा आहे कमी वेळात, मला लागत बोलायला जास्त टाईम, आणि ते माझ्या असायची कमी बॉलमध्ये जनरण काढता काढता जिंदगी चालली मिळेल. करते काय, त्याला विलाज नाही. आता ही सगळी मंडळी आपली नामधारक तत्वावर आरूढ असलेली मंडळी, आणि या मंडळीला बोलण्यामध्ये एक वेगळा आनंद असतो. जगात भुगताना वेगळा आनंद राहतो, पण आपल्या मंडळीत बोलताना एक वेगळा आनंद असतो. परमार्थ करत असताना तो परमार्थ तुम्ही आम्ही करतो, नामाचं चिंतन तुम्ही आम्ही करत असतो. त्या परमार्थ करत असताना याच्यामध्ये भलते अडथळे मायबाप, आनंद अडथळे. तुम्ही आम्ही तिथपर्यंत चालत नाही, त्याच्यामुळे अडचणी. आणि ज्यावेळेस आपण चालायला लागतो ना त्या मार्गानं, हो जसं जसं चालायला लागलं तसं तसं त्याच्या जीवनामध्ये अडथळे निर्माण होत असतात, आणि त्याच्यातून साधं घसरण्याची शक्यता असते. म्हणून ज्ञानोबरायांनी त्या काळामध्ये कोणी ऐकायला नव्हतं, म्हणून ग्रंथ रूपानं लिहून ठेवलं. ती संकल्प कृपा संतांची आहे का, कारण त्यांना माहिती राहतं संत त्रिकालावधीत असतात, भूत भविष्य वर्तमान त्यांना कळत असतं. म्हणून त्यांना माहित होतं आताच्या जरी लोकांना यांची गरज नसली तर अशा विचाराचे, अशा तत्वानं जगणारे कोट्यावधी जीव पुढे जन्माला येणार आहे 21व्या शतकामध्ये. म्हणून त्यांनी ग्रंथ रूपानं कृपा करून ठेवली. चालत असताना साधकाला कळत नाही, तो ज्या मार्गाने चालला ना तो मार्ग मुळात त्याला माहित नाही. तो मार्ग सद्गुरूला माहित असतो. सद्गुरू त्या मार्गाने गेलेले असतात. सद्गुरूला त्या गोष्टीची परिपूर्ण अनुभूती आलेली असते, आणि त्या अनुभूतीनुसार त्यांना माहित असतं. जसं वर्गामध्ये शिक्षक शिकवत असताना 50 मुलं असतात एका वर्गामध्ये, सगळेच कलेक्टर होत नसतात, सगळे डॉक्टर होत नसतात, काही म्युन्सिपाल्टीचे राहते कचेरी जाणार. सद्गुरू सगळ्यांना सारखं प्रेम करतात. इकडे जाते म्हणून तिकडे नसतात, आणि इकडे येते म्हणून इकडे नसतात. सद्गुरू सगळ्यांवर सारखी कृपादृष्टी करत असतात, पण आमच्या नवजन्मध्ये घांडुकीत राहतात. त्याच्या घरी जाते, त्याच्या घरी खाते, त्याच्याकडे तर राहते. तू तसा होय ना क्वालिटीचा, तुझ्याकडे मी येतील ना. अय मेंटर, ते पुढं राहून दे ना, त्याला स्वातंत्र्य आहे पुढं राहायचं. आया हो, तुम्ही शेती करताय, जर शेतामध्ये तुम्ही गेलेले असाल, लेकरू जर 2 वर्षाचं लेकरू असेल, 1.5 वर्षाचं लेकरू घरामध्ये जर सोडलं असेल सासूच्या भरोश्यावर, आणि 4 वाजेला तुम्हाला काहीतरी काही व्हायला लागतं, होतं ना, होतं का नाही? एवढ्या वयामध्ये ती ताई सांगत असते माझं लेकरू उठलं असेल, माझं लेकरू रडत असेल, कोण या बाकीच्या कोण म्हणा खाली वाट. जसं माय लेकराचं नातं असतं ना, तसं सद्गुरूचं आणि शिष्याचं साधकाचं नातं असतं. पण शिष्य मी त्या क्वालिटीचा लागेल ना, तो भंगार छापा सांगतो, अरे तिने क्वालिटी लागेल का नाही? आम्हाला सद्गुरूच कळा ना, आमच्यात ती क्वालिटी तयार व्हायना, तर आम्ही काय त्यांच्याकडे दोष पाहिले नाही पाहिजे गुरुमध्ये. तुला नाही पटत ना स्वभाव, लई अंगरट हे, लई बोला त्या नाच सोडून दे ना. 20 गाव 30 गाव फिरणाऱ्या 40 गाव, दत्तानं 24 केले, तू आणखीन 2-4 कर. जर तुला उद्धार व्हावा असं वाटत असेल तर त्या खानाखुना संतांनी शास्त्रामध्ये लिहून ठेवल्या त्या वृत्तीनं जीव चालला पाहिजे, आणि तसे तसे गावं लागायला पाहिजे. मी निघालो ना गंगापूरून, धडकलो ना तुमच्या मांडव्याला यायला, बरोबर आहे ना? मला देवगड फाटा लागावा नाही,
मला नगर खाली इकडून कोणती खुली म्हणली विसरलो मी आज. चांदणी चौक लागला पाहिजे. मला जर दुसरा चौक लागला मार्गामध्ये चालत असताना ज्या चिंतनाच्या मार्गावर तुम्ही आम्ही चालतो ना त्या चिंतनाच्या मार्गातले अडथळे सद्गुरूला माहीत असतात आणि ते अडथळे येऊ नये म्हणून संकल्प कृपेनं संतांनी ग्रंथ लिहून ठेवले, अभंग लिहून ठेवले. असं व्हायला नाही पाहिजे. तो जीव तो साधक नयाला गेला नाही पाहिजे एवढ्या करता संत मागत असतात, सद्गुरुनाथ मागत असतात. स्वतः करता काहीच मागत नसतात ते. बघा सद्गुरुनाथ आपल्याला मायेतून बाजूला काढण्याचा प्रयत्न करतात आणि साधक त्याला मायेत ढकलायचा प्रयत्न करतात. मला गुरुला कपडे करायचे का फाशी घ्यायची का वातावरण त्याला. गुरु काय करतो मायेपासून बाजूला करतो का नाही. भ्रांतीपासून हिरतले गुरु वाक्यानं मन धुतले आत्मस्वरूपी घातले हरवली. काय हरवली? भ्रांती हरवली का नाही आणि स्वरूपाला प्राप्त केलं का नाही. पण तो साधक त्याच्या डोक्यामध्ये संसार असतो. त्याला वाटत माझ्या डोळ्याला पाणी लागलं पाहिजे. त्याला वाटत मी इतकं नामस्मरण करतो माझ्या खाटीला काऊन स्थळ जाईना. अरे येईन ना गच राहीना. इतक्या खाली येऊन नामस्मरण करू नका. इतक्या खाली नामाचा वापर करू नका. आणि ह्यो जर केला तर तुम्हाला नामाची अनुभूती येणार नाही. म्हणून त्याच्याकरता जगद्गुरु तुकोबार आहे अभंगामध्ये मागतात तुझ मागणी ते देवा आम्हा तुझी चरण सेवा. आता मी बसलेला देव कळाला का नाही. कळाला बरोबर. किती लोकांना कळाला फुटपट्टी नाही. जैसा ज्याचा भाव हे यथाभाव प्रपदन्ते तातथैव भजाम्यहम्. तुमची जशी श्रद्धा असेल तसा भाव तुम्हाला प्रकट होईल. जशी श्रद्धा असेल तसा देव तुम्हाला प्रकट होईल. बघा मुळात संसारी आज्ञाने जीव संपत्तीची मागणी करतात, भौतिक सुखाची मागणी करत असतात. पण संत उद्धाराची मागणी करत असतात. आणि त्या मागणीमध्ये आता चरण तुम्हाला माहिती नाही का. देवाचे चरण इथं सगळ्याला माहिती की नाही. ज्याला ब्रह्मनाम मिळालं त्याला संतांचे चरण मिळाले, देवाचे चरण कळाले ना. देव कळाला का नाही. कळाला का नाही. मग तुकोबार इथं जे मागून आले बघा तुकोबार काय मागतात. तुझ मागणे ते देवा देवा तुला मला मागायची इच्छा नाही, परंतु मी साधना करत असताना माझ्या जीवनामध्ये जे विक्षेप निर्माण होतोय, माझ्या चित्तामध्ये जे चिलबिचिल चाललाय माय बापा, त्याच्याकरता तुझी चरणाची गरज आहे. आणि ते चरण म्हणजे आपलं नाम विठाला आणि ते नामस्मरण सद्गुरूनं ज्या रीतीनं दिलं, हातानं करायचं नाही, पायानं करायचं नाही, वैखरीनं करायचं नाही. आणि वाच्यवाचित्त भजन सद्गुरूंना देतात. आपले प्रमाण सारे पाहिजे. काय सांगितलं गुरुनं आपल्याला. अरे जे अक्षराची अव्यक्त आहे आणि ते व्यक्त तुझ्या कानात पेरलंय. गुरुने कानी पोकिला वारा, गुरुने कानी पोकिला वारा, गुरुने कानी पोकिला वारा, गुरुने कानी पोकिला वारा. भाव गेला सारा देव, भाव गेला सारा देव, भाव गेला सारा देव, भाव गेला सारा देव, भाव गेला सारा. गुरुने कानी पोकिला वारा, गुरुने कानी पोकिला वारा, गुरुने कानी पोकिला वारा, गुरुने कानी पोकिला वारा. जे नाम तुम्हाला आम्हाला मिळालं त्याचे रीत श्वासाचा परिचारू निमिष निमिषाचा व्यापारू माझे निज सुख साचारू तेथेची घर बांधिले. आणि त्याच्यापासून जीव विन्मुख नाही झाला पाहिजे. अभंगाच्या पहिल्या चरणात
तुझ मागणी ती देवा आम्हा तुझी चरण सेवा अशी चरणाचे कितीतरी अभंग आहे, कितीतरी प्रमाण आहे तुम्हाला सांगायला. संत चरण रज लागत सहज वासनेचे बीज. संत चरण म्हणजे टंगडे का? मग आता टंगड्यात किती का लोळून नाही राहिले, मग ते रज संत चरण लागले नाही का? नादाला गेले काही लागू मग त्याला त्याची वासनेची विचारायला का? त्याच जाय ना, त्याला वाटत 50 लाखाच्या मर्सिडीज हिंडलं पाहिजे. वासनेचं बीज. साधू संतांना ज्ञानोबरायला तुकड्या करता मौती झाले की नाही झाले? त्याच्या करता खायला आणलं नसताना सुद्धा, त्याला कुठलीही सुख सुविधा नसताना सुद्धा त्यांचा परमार्थ आज एक टिपून आहे. त्याच्यानंतर किती 600 एकराचे मालक झाले, कोटीनं त्याच्या बँक बॅलन्स आहे. 50 लाखाच्या गाडीत घेणं काही दिवसात 3 कार्यक्रम उडकीत आहे. याचा कार्यक्रम कधी उडकीत याचं त्याला भान नाही. आज ते गुरमीतच त्याला वाटत आहे मी लई करीत रावणापेक्षा काही कमीत नाही तू. काहीच नाही तू काहीच करीत नाही. बरं तू करून तरी कोणा करता राहिला? गुचक्यालाच करून राहिला. तू गेले होते भांडणारच आहे. तुकडे होते, तुकडे येऊन पुढं शिष्याचे तुकडे होते. कलियुग आहे कलियुग. पुत्र अगर सुपुत्र होतं काय तो धन्योडे, आणि पुत्र अगर कुपुत्र होतं काय तो धन्योडे. जाऊ द्या, मला आपल्या मतेवर घ्यायचं. तुझं मागणी ते दिवा. ज्यावेळेस अंतरंग साधना चालते, तुकोबाराय त्या साधनेमध्ये परिपक्व झालेले असताना सुद्धा मूर्तिमंत तुकोबाराय जर पूर्ण झाला स्वयंमेव पांडुरंग झाला स्वयंमेव स्वतः परब्रह्म झालेले असताना सुद्धा तुकोबाराय भगवंताजवळ मागतात का? आम्हा तुझी चरण सेवा. भगवंता तुझी चरण सेवा आम्हाला अखंड घडू दे. आम्ही देवाचं चिंतन करत नाही, देवच आपलं चिंतन करत नाही. तुम्ही आम्ही नागपुड्या ओढितो काय? जोपर्यंत तुम्ही आम्ही नागपुड्या ओढितो ना तोपर्यंत नाही होत. होऊ शकत. अब सोपदी आई सची मन का सब भार तुम्हारे हातों में. ज्यावेळेस ही दोरी त्याच्यावर फेकली ना, भर धाव धावणारा घोडा आहे, अति चंचल चपळ घोडा आहे, गतिमान झालेला घोडा आहे, आणि त्याला तुम्हाला जागेच थांबायचं आहे. त्याला काय एअर ब्रेक लागते काय? घोड्याला काय करावं लागेल? लगाम वाढावं लागेल. लगाम वाढावा नाही लागेल. जितका लगाम वाढा तितका पळत आहे घोडा. ओढायचं काम नाही त्याला. लगाम त्याच्या खांद्यावर फेकून द्यायचा, त्याच्या पाठीवर थाप मारायची. 1 मिनिटात जागेवर एअर ब्रेक सारखा घोडा थांबत. मन ओढाय अरे उभ्या पिकातला ढोर किती हाकला पिरियत पिकावर. मन चंचल चपळ जाता येता नके वेळ. त्याला तुम्हाला थांबायचं. मग काय करणार तुम्ही त्याला? जितकं तुम्ही वडशाल नागपुड्या, आपले महात्मे म्हणत असतात, नागपुड्या वाढता नाकातून रक्त जरी आलं ना, तुला ते गोष्ट मिळू शकत नाही. नाही मिळू शकत. नाही. आपण करतो तोपर्यंत तो येत नाही. जोपर्यंत द्रौपदीनं वस्त्र असं करत राहिली ना, तोपर्यंत विश्वनियंता आला नाही. ज्या दिवशी ज्या वेळेस तिला वाटलं, ज्या क्षणाला वाटलं का आता माझी ताकद नाही, सगळी साडी आता संपली, निस्तच म्हणायच्या का ज्ञानेश्वरीच्या वाव्या, जो मद होय अनन्य शरण त्याचे निवारी जन्म मरण. या लागी शरणागता शरण मीची एकू. अनन्य शब्दाला अति महत्व आहे. आम्ही अनन्य होत नाही. आमचं असं अवघड खेळ जाऊ दे. म्हणून अनन्य व्हावं लागतं. आणि देवाच्या या जोपर्यंत आत्माराम आपल्यामध्ये मायबाप त्याच्या गतीनं चाला, मनाच्या गतीनं चालू नका. मनाच्या गतीनं चालला ना, मनोमार्गे गेला तो तिकडं धनाटला, तो इकडे येतच नाही, तो या रेल्वेनेच येत नाही. इथं संतांच्या संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती. पण येण्याची पलते, येण्याची म्हणजे कोण्याची आहे का कोणी सांगणारा? मालिकेला सोडून या विश्वामध्ये फक्त
चारी संप्रदायाला जे मुख्य होते ना तिथपर्यंत परंपरा आल्यानंतर गायब झाली. बघा बरं का, मी काय सांगायचं तुम्हाला. इकडं निर्गुण निरा भातापासून जी आलेली परंपरा नाथबाबापर्यंत, नंतर नाथबाबानंतर कुठे गेली ती गंगा? कुठं आहे का खाली? आहे का? दिसती का तुम्हाला? आम्ही 15 16 तुम्हाला काय आथरत का पांघरत? जर ज्या नाथबाबाला जो परमार्थ केला तो जर तुमच्या जीवनात नाही तर काय कामाचे तुम्ही? बघा, नाथबाबाची परंपरा सांगली, मुक्ताईपर्यंत परंपरा आली. मुक्ताईचा अनुग्रह विशोबा खेचराला, विशोबा खेचराचा अनुग्रह नामदेवाला, नामदेवाचा अनुग्रह जनाबाईला, जनाबाईनंतर कुठे गेली परंपरा? इंद्रायणी वाहून गेली का? कुठे गेली परंपरा? बंद पडली. बघा बघा, आपण किती भाग्याची ही गोष्ट तुम्हाला सांगतो. तुकोबारायची परंपरा तुकोबायापर्यंत, निळोबायापर्यंत, बहिणाबाईपर्यंत आली. आमच्याजवळ शेडा आहे त्याचा बुडूक, आमच्याजवळ शिवूरला आहे बहिणाबाई, तिथपर्यंत आली. निळोबारायचे पट शिष्य शंकर स्वामीपर्यंत परंपरा आली. पुढं गाऊन रामकृष्ण आली कुठलं? आम्ही आमच्या चारही संप्रदायाच्या परंपरा बंद पडल्या. रामदास स्वामीला तर संप्रदायात महत्वच नाही. कोणी रामदास स्वामी दाबा घेतला का आतापर्यंत? काहून? चालत नाही का? लई उभं काय अंगाला रामदास स्वामी? का नाही चालत? आम्ही सुद्धा मतमतांतर केली. बघा, चारही संप्रदायाच्या परंपरा जिथं बंद पडल्या तिथं माझ्या सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबाची परंपरा चालू राहिली. आणि श्रीपाद बाबांना आपण मोठे नव्हते. श्रीपाद बाबा आपण मोठे नव्हते. घरातच नाही घातली परंपरा. अय, जरा बारीक विचार करा, घरात घातली का परंपरा? नाही 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 नाही. असे महात्मे तयार केले गावागावामध्ये. असं गाव नाही त्या गावामध्ये महात्मा नाही आपला. आणि ती परंपरा आज टिकून आहे. ज्याच्या त्याच्या शक्तीप्रमाणे असेल, कोणी चिमणीप्रमाणे उडत असेल, कोणी कावळ्याप्रमाणे उडत असेल, कोणी गरुडाप्रमाणे, पण ज्याच्या त्याच्या शक्तीप्रमाणे परमार्थ चालू आहे. मग हे कलियुगी उद्धार तर हरीच्या नामानं आहे. मग हरिनाम या का माहित नाही या लोकांना? का सांगत नाही हरिनाम? आपले लोक सुद्धा आता घाबरून राहिले त्याला. मला एक जण म्हणे, मला आता आपल्याला ह्या आळंदीपासून जास्त फेमस झालो. तिथून मला सगळे वैष्णव मेळ्याचे कार्यक्रम एवढं जातात रोज. आता यायच्या गावामध्ये 3 महिने माझा नंबर हुडकाला होता. मी युट्यूबला माझा नंबर नाही घेत नाही. माझा कुठंच नंबर नाही राहत, पॉम्पलेटला सुद्धा नाही राहत. त्याच्या गावातल्या महात्म्यानं 3 महिने माझा नंबर ढुंडाळला. नंतर 3 महिन्यानं त्याला कुठून तरी लिंक लागली. त्याला सुरतहून लिंक लागली. आणि त्यानं तिथून मला फोन केला, बाबा आमच्या गावात तुमची सेवा ठेवायची, आम्हाला असा असा कार्यक्रम आहे. कशा करता? महात्म्याला खरं सांगा. जे महात्म्याचं तुमच्यापर्यंत आलं ना ते खरं सांगा. जग मानील नाही मानील याच्याशी गेलं नाही. माझे सद्गुरू मानतील ना, अरे जग आज तुम्हाला फुलाचा हार घालेल, पण उद्या चपलाचा घालाल सुद्धा मागं पुढं पाहणार. जे सत्य पवित्र आणि निर्मळ आहे ना, जग मानील नाही मानील याच्याशी काही घेणं नाही. पण सांगण्याचा प्रयत्न करा. मला म्हणे, मी एका गावात गेलो, बाबा ते हवंच होऊ नका येऊ बरं का, आमचं गावला विरोध होतो. म्हणलं तुमच्या गावाला का काढी लावायची? मला नका देऊ तारखी. 30 गाव फिरणार, 40 गाव. मी काय तुमच्या तारखेवर थोडी टुकडबाबू थोडी. मला काही घेणं नाही तुमच्याशी. आणि ते इथं नाही व्हायला पाहिजे, तिथं व्हायला पाहिजे मेंटल खोपडीच्या. अरे रस्त्यानं जरी माझी माऊली चालली ना, तिला भाव प्रकट होतो. आमचा एक भाऊ JCB ड्रायव्हर आहे. अक्षरशः दुपारच्या घरी त्याला असा भाव प्रकट झाला, JCB लावून गेलं ना, 10 घंटा मोठ्यानं ओरडत होती. इथं व्हायला नाही पाहिजे, तिथं व्हायला नाही पाहिजे. हे काय जेवण येईल काय? काही आमच्या लोकांच्या डोक्यात सुद्धा पाणी झालेलं आहे. आणि रोज म्हणजे आहिस्ता सात्विका याका भावा परस्पर वर्तते सेवा. ते तर ब्रह्मानंद, आणि त्याला जर ब्रह्मानंद प्राप्त होता तर तुम्ही का पुढे? आम्हाला मोठेपणाचा रोग लागला नाही का? तसा उद्धार होणार नाही जोपर्यंत तुम्हाला भाव प्रकट होणार नाही ना, तोपर्यंत. आता आम्ही आपण इतक्या विजा चमकत होत्या, गडगडाट होत होता, पण पाऊस नव्हता. हे सगळं शांत झाल्यावर असा जोरानं पाऊस झाला का आम्हाला समोरची गाडी दिसाल. हे 8ही सात्विक भाव देव प्रकट होण्याचे लक्षण आहे. आणि ज्यावेळेस ते प्रकट झाले, 88 सात्विक भाव उत्पन्न होता, देव कृपा करेल. त्यावेळेस त्याच्यावर सद्गुरू पुढची क्रिया करत असतात आणि त्यावेळेस त्याला पुढच्या मार्गाला लावून देत असतात. मग आता तांदूळ शिजल्यावर बी उड्या मारावं कधी आहे ना? तांदूळ शिजत आहे ना, पातील्यात शिजत आहे कधी? पहिले मान्य पाण्याला उकळी आली, ते उड्या मारून आली, द्यायचे सांग बरोबर आहे.
गायनाचे उडे आपलिया छंदे मनाच्या आनंदे आवडीले. बरोबर आहे त्याचं. हो बरोबर आहे. तोपर्यंत त्याच्या पाण्याला काय येईल उकळी येईल तोपर्यंत त्याचं बरोबर आहे. अय आता पाणी मुरलं तो अंगात. सद्गुरुनाथानं कृपा केली तो तरी उड्याच मारू आला का. मग याला काय म्हणावं आता. नाही तसं नाही. म्हणून थोडा काळजीपूर्वक परमार्थ करा. जगात आपल्यासारखा परमार्थ कुणाचा नाही. अनंत संप्रदायासारखा परमार्थ जगात कुणाचा नाही. फक्त आपल्यामध्ये आणखी क्वालिटी आणण्याची गरज आहे. आता खूप आपण झालो खूप आहे. खूप इतके जर बाबाच्या काळात एवढे असते ना भारतात क्रांती आपणच केली असते. पण त्या काळात खूप कमी होते. याच्यासारखे जुने महात्मे होते म्हणून ते परंपरा टिकली. चला जाऊ द्या. तुझ मागणे देवा आम्हा तुझी चरण सेवा. चरण सेवा म्हणजे अखंड नामस्मरण करून आपल्याचे चालू आहे. सोहम जपे तो अखंड इतरत्र पाखंड. बाकी काही जपतो काही केल्यानं काही होत नाही रे. ज्यांना परिणाम होतो ती गोष्ट करायला पाहिजे. म्हणून त्या गोष्टीमध्ये काय अडथळा येतो अभंगाचं दुसरं चरण. चतुराचा शिरोमणी साधना करत असताना त्याला विक्षेप करण्याचं काम भगवंताचं आहे. ज्यावेळेस चिंतनाला बसतो ना त्यावेळेस अनंत प्रकारच्या अडचणी जीवाला तयार होतात. कोण आणतं येते तर आणतो पण आम्ही आनंदी होत नाही म्हणून ते आवड येऊन जातो. अय मरू द्या त्याला मरत नाही ते मरत नाम घेता वाया गेला ऐसा कोणी ऐकेला. सांगा तुम्ही नाम घेऊन वाया जाईल का कोणी नाही जाऊ शकत. त्याच्या जीवनामध्ये आनंदी भूतरी देसी म्हणजे तू अन्य देशील देवा पण मला लागत नाही त्या गोष्टी. काय नाही लागत मला. तुझी रिद्धी लागत नाही तुझी सिद्धी लागत नाही तुझ्या चारी मुक्त्या लागत नाही. बरं का. नामधारकाला मोक्ष नको मुक्ती नको काही नाही लागत. नामधारकाला सहज समाधी प्राप्त होते. नामस्मरण ज्यावेळेस तुम्ही अखंड नामस्मरण करता त्यावेळेस तुम्हाला अखंड सहज समाधी प्राप्त होते. धन्य श्रीपाद मुरारी यानं दुनिया केली बावरी. त्याच्यामध्ये शेवटचं चरण आहे बघा. ही सहज समाधी करी यानं दुनिया. तुम्हाला आम्हाला सद्गुरुनाथांच्या कृपेनं सहज समाधी प्राप्त होत असते. पण आपल्याला इतकी वळवळ आहे ना जर चिंतन जर झालं ना भगवान परमात्मा त्याचा मोड बदलून टाकेल. ते नको त्याला इलाज बरं का. ते इच्छा उचलीत बसत मला एक फोन आला मी ड्युटीवर राहतो. एक आमच्या गोपांडी CCTV बसेल ते फोन उचलता येत पण इतके 4-5 फोन आले. म्हटलं काहीतरी अर्जंट काम असतं पाहिजे. उचलला अरे बाबा शेतामध्ये ये खत घालून राहिलो कपाशीला खत घालून राहिलो पण ईद चुडासला काय करू म्हणलं खाली म्हणतो वर पण ईद चुडासला त्याला काही नाम म्हणत नाही काय.
मंत्रानं इच्छू उतरतो, नामानं उतरतो. नाम कायसाठी? इच्छू उतरा करता नाहीये. नाम जन्म आणि मरणाच्या फेऱ्यातून बाजूला जाण्याकरता आहे. तुझं आवरण दूर करण्याकरता नामस्मरण आहे. जन्म आणि मरणामध्ये जे आवरण आलेलं आहे तुला कर्माचं, पापाचं आणि वासनेचं, ते दूर करण्याकरता नामस्मरण सांगितलेलं. इतक्या खाली आम्ही आणून ठेवलं. बाबा आम्ही नाम घेतलं, खालची माती त्याच्या बोटाला लावली, इच्छू उतरला, मर तिकडं. नाही, नको तिथं. तुम्ही आम्ही लाख मोलाची माणसं आहोत. अरे 2000ची नोट आहे, खुशाल 20 रुपये म्हणून देऊ राहिला. नाही कळत ना जीवाला. लाख मोलाचं नाम तुम्हाला आम्हाला मिळालं, नको तिथं खर्च केलं ना, त्याची एनर्जी तुम्हाला चिंतनाचा परिपूर्ण अनुभव येऊ शकत. म्हणून संसाराकरता नामाची मागणी नाही करायची. रिद्धी सिद्धी चारी मुक्ती सांगितल्या. तुकोबाराय सांगतात, अरे आताच्या काळातल्या लोकाला एक सिद्धी जर प्राप्त झाली, एक सिद्धी जर प्राप्ती झाली, त्याची जर गाडी अडवली ना, आरटीओ ना, ते पुढे झालं तर मागे गाडी पडली. सारे लोक त्याच्याकडून लोटांगण झाली. काय झालं? 10:30 वाजले. 11ला शेवट समाप्त करू आपण. गावातून असंच पाहिलं त्यानं ती गाडी मागं पळताना. मग या बाबाला कसं काय पळत नाही, मग आपण काहीतरी करू म्हणून गावातलं एक असं नाड मुलगा निघून गेला. निघून गेल्यानंतर ते असं रागा 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 निघून गेलं तर ते गेलं आखाड्याच्या नादी लागले. तिकडे गेलं. मग तिकडे गेल्यानंतर मग त्यानं ती आगोरी जीव जायला साध्या. मग त्यानं ते योग केला, हठयोग केला. हठयोग केल्यानंतर त्याला काय झालं, ते गंगा मैयाच्या काठावर तो आश्रम होता, त्या महाराजांच्या तिथे तो विद्या शिकता 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 त्याला पाण्यावर चालायची विद्या यायला लागली. पाण्यावर चालता यायला लागलं त्याला 12 वर्ष निघून गेले. त्याला ते पाहिलं, रोज आंघोळीला गेलं की ते पाण्यावर चालायचं. त्याला वाटलं वा 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 वा, जे कोणाला जमलं नाही ते आपल्याला जमलं. त्याला लय कमी ज्ञानाला लय वळवळ राहत, लय वळवळ गत राहतच नाही. आता त्याला वाटलं आपल्याला यायला लागलं, ते लगेच गावाकडे निघली. आलं गावाकडे, खेडेगाव होतं. आणि गावामध्ये आल्यानंतर पावसाचे दिवस होते. नदीला दोन्ही थड्या भरून पाणी पूर चालू होता. अचाट पूर चाललेला होता. अशा प्रसंगामध्ये काय झालं, त्यांनी गावाला सांगितलं, इकडे 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 सगळे मारुती मंदिरावर गोळा केले. सांगितलं तुम्हाला मी एक चमत्कार दाखवणार आहे. सगळ्यांनी पहा, मी काय 12 वर्षात कमवलं ते तुम्हाला दाखवणार आहे. त्यांनी सांगितलं चला. अख्खं गाव घरादाराशी नक्क्या पोराशी सगळे निघले ना. हे काय करतंय, हे काय करतं पाहायला. अगदी गावात कोणीच नाही बघ, सगळे त्या नदीच्या काठावर उभं राहिले. एक 58 वर्षाचे आजोबा होते. त्याला वाटलं गाव चालला, आपण बी निघा. आला पुढचा आपण जाऊ. ते काठी टेकीत नदीच्या काठावर आल्यानंतर याचं सोंग चालू केलं. सारे लोक पाहायला लागले. ते पानावर ह्या थडीच्या त्या थडीला जाऊन आलं. लोकांना वा 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 वा, लय मोठा महाराज, लय पोचेल महाराज. तू पोचेल होता का? तू पोचायला येईल होता. तो लय पोचेले म्हणले सगळे. सगळ्या लोकांनी त्याला डोक्यावर घेतलं. आई बापाची तर छाती छत्तीशींद फुगली. माय पोरग किती भारी झालं, संन्याशी झालं, आणि ते पाण्यावर चालत आहे. त्या 98 वर्षाच्या आजोबा पुढे आले. त्यांनी सांगितलं इकडे जवळ बोलावलं. त्याला सांगितलं बाबा तुला एवढी गोष्ट प्राप्त करायला किती आयुष्य घालावं लागलं? त्याने सांगितलं बाबा 12 वर्षापासून तप करतोय पाण्यावर चालता यायला करता. त्याने सांगितलं मेंटल खोपडीच्या 12 वर्ष मातीत घातली तो. आणि आमच्या तिथं नावाड्या आहे, त्याला 2 रुपये दिले का या थडीच्या त्या थडीने नेतोय. तो ह्या 12 वर्षाची किंमत किती रुपये झाली? शिबिरा बिबीचा कोणा दया पूजे नेले राजा हमने बारी बारी, नेले राजा हमने बारी बारी. साधनेचा उपयोग, नामस्मरणाचा उपयोग आपल्या उद्धाराकरता वापर करा. संसाराकरता त्या तपाचा उपयोग करू नका. जर करशाल रव नरकाला जावा लागेल. आस्तेची आवापुरी रिगतांत कोटीवरी परी प्राप्तीची या पहिला तरी विपाईला निघे. ज्ञानोबराय सांगतात सगळ्याला जरी नाम मिळालं, सगळ्याला जरी भावावस्था झाली तरी तो टिकेलच. अशातला काय भाग? तुमच्या काळात अण्णा तुम्ही जेव्हा पहिल्यांदा नाम घेतलं ते आहे का रेंजमध्ये? आता
काऊन याच्या सगळ्या काड्या गुण झाल्या काऊन हा चुकली या वर्म मग मिळालं नाही का कळालं नाही का भावावस्था झाली नाही का टिकली का नाही ती काय करता सुद्धा मायबाप पवित्र लागतात ती काय करता सुद्धा अंतःकरण शुद्ध लागतं जोपर्यंत दुखावणे चित्त करारे निर्माण आणि यवन या गोपाळ चित्त निर्माण करण्याकरता काय करावं लागत तुम्ही रोज घर झाले का नाही आवरून घेऊ का तुमचे जेवण होईल चालू देऊन राहतो काय सांगत होत तुम्हाला तुमचं घर रात्री सगळ्यात झोपायचं तुम्ही झाडूनच हात रोटा केलं का नाही बरोबर आहे ना झाडून झोडून स्वच्छ करून हात रोट टाकून मग झोपायला की नाही बरोबर आहे ना मग सकाळी उठल्या उठल्या तुम्ही हातात झाडून गेले रात्री कोण आणून टाकली की शेजाऱ्यानं नाही ना धूळ साचलं हा प्रकृतीचा नियम आहे तसं चित्तामध्ये अज्ञान येणं हा प्रकृतीचा नियम आहे संगत जरी बदलली साधकाची किती पॉवरफुल राहू द्या किती पॉवरफुल राहू द्या त्याची दर्शिक जरी संगत बदलली ना त्याचे रंग ढंकाळून येते त्याचा चेहराच सांगत हे कोणत्या गावात आहे जर साधी संगत बदलली तर नामस्मरणावर परिणाम होतो त्याच्याकरता अखंड आपल्याला संतांची संगत करावी या भागाचं तिसरं संग्रह करून ठेवावा लागतो अनुभवाने म्हणजे बोललं फिरा नाही लागणार आणि साधकाचं उलट आहे जास्त जरी आला का अख्या गावात सांगत बसते नाही ना सद्गुरूला सांगा कारण सद्गुरूला त्या गोष्टीचं वर्म माहित आहे कदाचित मी बाळू महाराजांना सांगण्याचा प्रयत्न केला कदाचित तो अनुभव बाळू महाराजांना आलेला नसतो ते हाल करत असतात हो बरोबर आहे असंच होत राहतं येतच राहतं होतच मग ते चिंतनाला बसलं का ते काय नको करतं त्याला वाटतं मला असं काम होत नाही मला असं का होत आप मरे तो मरे म्हणून काही परंपरेचे नियम आपण पाळत नाही तेव्हा सद्गुरू कोणी नाही रिकामं तुम्हाला सांगायला काय करतील ते सांगून टकुऱ्यात उतरत नाही लोकांची म्हणून सद्गुरूंना ती गोष्टच वेगळी सद्गुरू एक तत्व इतकं वेगळं आहे मायवा चातुर्य हरवी महत्व लंबी बिजे पण मिरवी आवडीने येण्यासारखे राहतात जे दिलं ते खातात पोत्यावर म्हणलं तर पोत्यावर झोपतात त्याला काही घेतलं नसतं धरणी त्यांचं अंथरुण असतं आकाश त्यांचं पांघरुण असतं त्यांना कशाची गरज नसते आणि ते कोणाच्या तुकड्यावर सुद्धा अवलंबून नसतात नाही बघा तुम्ही श्रीपाद बाबांच्या काळात रामदास बाबांच्या काळामध्ये विचार करा नाना बाबांच्या काळामध्ये विचार करा नाही बातमी कळत ना आता श्रीपाद बाबा की गच नाही व ते तर असं व्हायला नाही पाहिजे ना असं व्हायला नाही पाहिजे बोलू का मला लई मी पोट तिथे काऊन बोलतो इतके कितीतरी आपल्याकडे कीर्तनकार द्यायला श्रीपाद बाबा की जय म्हणायला सुद्धा लाज वाटत
ज्याच्या पोटी जन्माला आला त्याचं नाव घ्यायला सुद्धा तुला लागतं. बोलू त्याच्या पुढे जाऊ द्या नको. बरं आता विठाला विठाला अरे जग नाव ठेवणारच आहे. जग चांगल्याला नाव ठेवतं. जोपर्यंत जगाला श्रीपाद बाबाच्या कार्याला नाव नाही ठेवलं ना तोपर्यंत श्रीपाद बाबाचं कार्य मोठं नाही झालं. ज्या दिवशी अवस्था युट्यूबला आल्या ना त्या दिवशी कार्य वाढलं. कितीतरी लोकांनी अवस्था पाहून नाम घेतलंय. असं काऊन होतं ना असं काऊन होतं त्याला वाटत आम्हाला बी असं व्हायला पाहिजे. मग ते येणं पण आहे का नाही. अरे अनंत जन्मीचा पाप तुम्हाला जर काढायचा असेल कशाला जाईल. आता तर कलियुगामध्ये पर्वताप्रमाणे वा लोकांना तर सारी सोडून द्यायला. दिवसात 3-3 कार्यक्रम 1.5 लाख रुपये रोज आहे. पण कोट जन्माचं तयार करू राहिलो बरं का आम्ही. हा जुटे गुरु आजगर बने लग 84 जाय शिष्य उनके चिट्ठी बने अरे नोच नोच के खाय. कबीरदासाचा जो आहे कबीरदास सदकाला घेऊन रस्त्यानं चालले गंगाच्या किनाऱ्याला. चालत असताना भला मोठा आजगर बघितला. बघितल्यानंतर साधकांनी विचारलं बाबा अरे जो आजगर किडे माकुड्या भेंडक्या खाणाऱ्या आजगराला मुंग्या खाता भानगड काय. कबीरदास सांगतात हा मागच्या जन्मात यायचा गुरु होता. यो यायचा मागच्या जन्मात कोण होता गुरु होता. यांना सांगितलं मला मंदिर बांधायचे द्या पैसे. यांना सांगितलं मला गाडी घ्यायची द्या पैसे. मला सोन्याचे गळशे बसायचे द्या पैसे. नोच नोच के खाय. मग शिष्य सुद्धा सोपे नाही राहत बर का. केले कर्म झाले त्याचे भोगाले. हा कर्म केलं ना भोगावं लागतंय. मग ते जेवढे मुंग्या होत्या तेवढे त्याची शिष्य होते. संताला कळत बर का. संताला कळत म्हणून कबीरदास सांगतात माय बाप आपण सुद्धा जीवनामध्ये चांगला विचार करा. नामस्मरण देहाचा विसर पडेपर्यंत करा. नक्षीकांत का अनुभव येत नाही इथपर्यंत जीव चालला पाहिजे. आणि ते चालण्याकरता संताच्या संगतीची गरज आहे. संत संगती सर्व काळ सांगितलं माय बाप. संत संगती सर्व काळ सांगितलं. मग गुरुला टांगण्याला बसून झाले का गुरु. संत संगती येतात नामाची संगती. गुरु तुमच्याजवळ 24 तास राहू शकत नाही ना. मद हृदय सद्गुरुजीने पाहते तुमच्यासारखं. पण हृदय सद्गुरु मग निवृत्ती झाला हाताला टांगण्याला बसले निवृत्ती झाला ज्ञान महाराज नाही. नामच आपला सद्गुरु. माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव आपणाची देव होय गुरु. ज्या दिवशी तत्व सद्गुरु आवडते ते आपण घ्यावं लागतं. बरोबर आहे ना. आता एखाद्याचं पोरग मिलिटरीत राहतं आणि ते पाकिस्तानच्या बॉर्डरवर आहे समजा. आणि त्याला तिकून घरी पत्र पाठवायचे आणि तो डायरेक्ट येईल का नाही येऊ शकत ना. त्याला काहीतरी माध्यम असेल का नाही. मग ते पत्र पोस्टामध्ये येतं. पोस्टाच्या माध्यमातून गावातल्या पोस्टात येतं आणि गावातला पोस्टमन त्याच्या मार्फत घरी आणून देत. तसं सद्गुरू आज ज्ञानोबा तुकोबा तुम्हाला डायरेक्ट येणार नाही. श्रीपाद बाबा रामदास बाबा तुमच्यापर्यंत डायरेक्ट येऊ शकत नाही. मग ते तत्व कुणाच्या तरी रूपानं तुमच्यापर्यंत येत असतात. बरोबर आहे ना. पाणी कुठलं का असा ना शिक्का लागतो का नाही आठवाचा. तसं आहे नाम एकच आहे तत्व एक आहे. कोण कोणाचं गुरु. ज्या सद्गुरूनं मला नाम दिलं आणि त्या सद्गुरूजवळ कोणतं नाम असेल येत आहे की नाही. मग दोघांचं नाम जर एकच आहे मग कोण कोणाचं गुरु कोण कोणाचं शिष्य. तत्वाच्या दृष्टीने जर विचार केला तर कोणी कोणाचा गुरु नाही कोणी कोणाचा शिष्य नाही. पण न बंधू न मित्र न गुरु न शिष्य आत्माष्टकामध्ये सांगितलं कोणीच नाही कोणाचा. परंतु जर तुला त्या आत्म्याची परिपूर्ण ओळख करून घ्यायची असेल तर त्याच्याकरता गुरु आणि शिष्याचा भेद सांगितलेला आहे. विठ्ठल विठ्ठल आणि तो भेद जाण्याकरता सतत संतांची या ठिकाणी संगती पाहिजे. संत संगती सर्व काळ. कारण संतांची संगत का पाहिजे. न लगे धन संपदा सांगितलं तुकोबाराय. संत संगती सदा. संत का लागतात कारण संताजवळ थोर प्रेमाचा सुकाळ. त्यांच्याजवळ प्रेमाला
कमीच नसते, त्यांच्याजवळ ज्ञानाला कमी नसते. हो, संत त्रिकालाबाधित असतात. भूत भविष्य वर्तमान त्यांना कळून येत असतं. म्हणून करू नका काही संत संग धरा, पूर्वीचा दोहरा उगवील. जर तत्व तुम्हाला परिपूर्ण अनुभूतीला यावं असं वाटत असेल, स्थिर व्हावं असं वाटत असेल, तर सद्गुरूला सोडून चालत नाही. स्पेशल गुरु गीता आहे एवढ्या. हा, भगवान शंकर पार्वतीचा त्याच्यामध्ये संवाद आहे. गुरुला अनन्य साधारण महत्व आहे. गुरु म्हणजे हातापाया टांगल्याचा 3.5 हाताचा नाही. गुरु हा संत कुणीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरु विना देव नाही तुझा पाहता त्रैलोकी. एवढं म्हणजे गुरु तत्व असतं. म्हणून संतांची संगत अखंड जीवनामध्ये तुकोबराय सांगतात त्या. म्हणून यथावती अवकाशने चरणाचा भावार्थ तुमच्या संत मायबापांच्या चरणावर ठेवण्याचा प्रयत्न केला. सर्वांनी प्रेमपूर्वक भगवंताचं भजन करू. आम्हा तुझी चरण सेवा आनंदी घोषित रिद्धी सिद्धी मुक्तीचारी संत संगती सर्व काळ थोर प्रेमाचा सुकाळ आनंदी घोषित रिद्धी सिद्धी मुक्तीचारी. याच्यामध्ये अवकाश एकदम कसा बसला त्याच्यामुळे थोडंही तुम्हाला काहीतरी वाटलं असं खालीवर झालं, पण आपल्याला स्वरात नाही पण जोरात लागत आहे. आणि आपल्या संप्रदायाचा तो लय मोठा तत्व आहे. आपल्या लोकांना स्वराचं ज्ञान नाही पण जोराचं ज्ञान आहे. आणि जोराचं ज्ञानच माणसाच्या हृदयापर्यंत जातात. आपल्या परंपरेचा अनुभूती संपन्न कीर्तनकार ज्यावेळेस बोलतो ना, समर्थच्या हृदयाला गुदगुल्या होतात. गुदगुल्या बिगर नाम धारक प्युअर खाटी जरी असला ना, त्याच्या हृदयाला बदल होतो. हृदयात बदल होतो. का? आपण जे बोलतो ना ते अनुभूती संपन्न बोलत असतो. कारण हे हृदयीचे निर्मित त्याचा आत्मा आपला आत्मा वेगळा नाही ना. भले तो कोणत्या जातीपंथ धर्म संप्रदायामध्ये जन्माला आला असेल, त्याच्याशी तत्वाला घेणं नसतं नाही. आणि ज्यावेळेस त्याचं तत्व एकमेकाला भिडल्या जातं त्यावेळेस त्याच्या अंतःकरणामध्ये सुद्धा बदल होत असतो. म्हणून याचा बोलण्याचा प्रयत्न केला. बऱ्याच दिवसाची इकडच्या भागामध्ये येण्याचे बऱ्याच जणांचे फोन येत असतात. पण मी तुम्हाला सांगितलं मी पार्ट टाइम महाराज आहे, मला सुट्टीचं असलं का बरं वाटत आहे. म्हणजे तुमची फजिती होत नाही. आता सर मला दुपारपासून कॉन्टॅक्टमध्ये तुमचे फोन आले पण आवाज येत नव्हता. त्यांचाही फोन आला, बऱ्याच जणांचे फोन आले. आणि मला कसं आहे दिलेली वेळ मी तुम्हाला नाही देत. नाही आता माझ्या सोबत जी मंडळी आलेली ते भाऊ तुम्ही लई ताण घेता. आता रात्री मी मनमाडून आलेलो आहे. रात्री 1 वाजेला मी घरी आलो. 6 वाजेला अनुष्ठान बसलेले आमच्या तिकडून नामस्मरणा करता बसतात मंडळी. नामचिंतनाला आम्हाला बसायचं आहे म्हणून त्यांनी बोलवलं. सकाळी 6ला उठून तिकडं जावं लागलं. पुन्हा ड्युटीला यावंच लागते. मग हे आम्ही तुमच्या करता येतो. आम्ही काही उपकार नाही करत. श्रीपाद बाबाचे शब्द आहेत
1997 भगवंतांना गीता सांगितली, काही उपकार नाही केले, धर्माचं कार्य केलं. आम्ही जे रात्रंदिवस बोंबलत फिरू राहिलो नांदले, तुमच्यावर उपकार नाही करू राहिलो. ज्या श्रीपाद बाबांना हाडाची काढ केली असेल तर आम्हाला पाच टाईम करायला काय रोग येऊ राहिला. 2 तास येऊन तुम्हाला सेवा द्यायला काय अडचण नाही. तुमच्यासारख्याची फजिती होते म्हणून मी लांबचे कार्यक्रम जास्त का टाळतो, कारण फजिती होते. एक तर गाव वेळेवर माहीत नाही राहत आणि आपण त्या वेळेत आपण तिथं पोहोचलो पाहिजे, वेळेच्या आधी पोहोचलो पाहिजे. कारण सगळी मंडळी आपल्यामुळं परेशान होते, होऊ नये एवढ्या करता मला माफ करा, थोडा उशीर झाला, हरकत नाही. सरांनी सांगितलं जेवण म्हटलं आधी विठोबा मग पोटोबा, नाही जेवला एक दिवस तर काय मरणार आहे. पण एवढी मंडळी जर वाट पाहते आपलीवाली, हो एवढी मंडळी प्रेमानं वाट बघते, आपण 2 तास येऊन सेवा द्यायला काय हरकत आहे नाही बाप. म्हणून येता म्हणजे येता काही बोलण्याचा प्रयत्न केला. काही तुम्हाला वाईट वाटलं असेल, जे तुमच्या बुद्धीला पटलं नसेल माय बाप, ते माझ्या बुद्धीचा वाणीचा दोष आहे, प्रकृतीचा तो दोष आहे. बोलत असताना मी तुमच्याकरता कीर्तन करत नाही. आतापर्यंतचा माझा आजपर्यंतच्या या शेवेपर्यंतचा अनुभव आहे. मी जगाकरता कीर्तन करत नाही, मी माझ्या आनंदाकरता कीर्तन करतो. माझा सगळा स्टॉक मला म्हणत असतो, तुम्ही रातभर हिंडत मोटरसायकलवरचा प्रवास आहे माझा सगळा टोटल. यांच्या गावाला सुद्धा यवना सांगोला शिरभावीपर्यंत मोटरसायकलचा प्रवास आहे, परंतु कधी थकत नाही का. याला श्रीपाद बाबांनी दिलेलं तत्व आहे म्हणे बाप, त्या तत्वाला तुम्ही अनन्य व्हा. हो, जोपर्यंत आपण नामाला अनन्य होणार नाही तोपर्यंत आपल्याला त्यात कधी थकवा येणार नाही. तुम्हाला श्रीपाद बाबाच्या चेहऱ्यावर, तुम्ही श्रीपाद बाबा बघितलेली मागणी, श्रीपाद बाबाच्या चेहऱ्यावर कधी आळस नव्हता, कधी जांभळी नव्हती. कधी पाहिलं तुम्ही श्रीपाद बाबाच्या चेहऱ्यावर का जांभळी नव्हती? रात्र बाबा जागायचे, 2-2 वाजेपर्यंत साधकाला मार्गदर्शन बाबा करायचे. धुळे जिल्ह्यामध्ये बाबा आदिवासी भागामध्ये वैष्णव मेळाव्याला गेले आणि आदिवासी भागामध्ये ते लोक बिचारे दिवसभर काम करून रात्री 2 वाजेला ते शाळेवर आले. शाळेवर वैष्णव मेळावा होता. बाबाने दर्शक असं अंग धरणीला टाकलेलं होतं, अगदी कुरमंडी करून पडलेले बाबा होते. रामदास बाबा पहिल्यापासून शेतच होते, मग त्यांना थोडस आराम होता. बाबा सांगायचे याला का द्या बरं, याला ना खाली झोप येत नाही. श्रीपाद बाबाला काळजी घ्यायची रामदास बाबांची. मग ते झोपलेले होते, त्यांना डोळा लागलेला होता. परंतु श्रीपाद बाबांनी आदिवासी भागातून रात्री लेकराला जेवू खाऊ घालून रात्री 2 वाजेला डोक्याच्या वर काठ्या घेऊन ते लोक आले. 10-12 लोक त्या मावल्यासोबत आल्या. एवढ्या रात्री आल्यानंतर बाबांनी फक्त पावलाचा आवाज ऐकला. श्रीपाद बाबा असे होते, फक्त पावलाचा आवाज ऐकल्याबरोबर जे 2-4 जण होते ना नियोजन करणारे, त्यांनी सांगितलं बाबा आता लोक आपल्याला हाणायला आले. आवाज त्याला लोक पहिले राग येत होता, त्याला वाटलं आता आपल्याला लोक गावात ते मारायला आले. बाबाला सांगितलं बाबा गचरा तुम्ही त्या खोलीत जा. ते म्हणे येडे, अजून आपल्याला कोणी मारायला फायदा नाही झाला या जगात. त्या महात्म्याचे वाक्य. मग त्यांनी सांगितलं तुम्हाला लय वाटत आणि तुम्ही मागे राहा, मी जातो पुढे एकटा. बाबा पुढे गेले. अक्षरशः त्यांनी साष्टांग दंडवत घातला. त्या मावल्याला अशा भावावस्था प्रकट झाली. बाबा विचार करून राहिला म्हणजे अरे एवढ्या अंधारात आले तुम्ही, हातामध्ये तुमच्या एवढ्या काठ्या, एक कंदील हातामध्ये घेऊन जेवायला येतात. बाबांनी सांगितलं का रे तुम्ही म्हणत होते ना लोक तुम्हाला मारायला आले, अरे हे आपली मंडळी आहे. नामस्मरण करता करता यांना वेळ मिळत नाही, संसाराचं हातावर संसार आहे. बाबा 2 वाजेला त्यांना मार्गदर्शन करायचे. बाबा मग आम्हाला 2 तास द्यायला काही हरकत आहे का? परमार्थ करता धर्म करता म्हणून याच्यामध्ये बोलण्याचा प्रयत्न केला. जीवनामध्ये मागा पण भगवंताला मागा. भगवंत आता आपल्याला कळून चुकला, त्या भगवंताला सांगायचं सगळ्या संसाराचं काहीच नको देवा, मला फक्त एकच तुझी चरण सेवा अखंडित माझ्याकडून होऊ दे. शेवटच्या श्वासापर्यंत प्रभू मला तुझ्या स्वरूपाची प्राप्ती व्हायला पाहिजे. ज्या ठिकाणाहून आपण आलो निरंजने आम्ही बांधिले घर, निर्मल निराकार राहिलो म्हणून नाही चालणार. तर ते तत्व आपल्याला बघावं लागेल. तुकोबा राय सांगतात ही गोष्ट कशाने प्राप्त होते? अभंगाचं शेवटचं
आपल्या संप्रदायाचं वाक्य माहिती एक नाम तारी बाकी सब आणि वरची सारी दुकानदारीची मी जी 3 अभंग 4 नाव बोललो ना ती सारी दुकानदारीची. तुकाराम महाराज सांगतात तुका म्हणे नाम तिने पुढे माझे काम. एक नाम आणि मायबाप आणि ते नामस्मरण अखंड करा, सतत करा, बसल्या बसल्या करा, चढताना करा, जेवताना करा. इतकं सोपं नामस्मरण. आपल्या संप्रदायासारखं नामस्मरण कुठंच नाही. इतकं सोपं नामस्मरण. हो, हाताने करायचं नाही, पायानं करायचं नाही. ज्ञान देवा मौन जप माळा अंतरी मग 2-4 माळी गेळी बघा. जप माळा अंतरी सांगितली की नाही 2-4 गिळून घ्यायचं. धरून श्री हरी विचार एखाद्या पोळाला द्या 5 एकर त्याच्या नावावर करून 2-5 लाख रुपये त्याच्या नावावर करून द्या. त्याला सांगा धरून श्री हरी काय माहिती जगाला ज्ञान सांगायला काय धरून श्री हरी काय म्हणते की फक्त सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबांना सांगा. इतरांना वावा खरं माझा म्हणून चांगल्या बापाच्या पोटी जन्माला आलो, चांगल्या महात्म्याच्या संगतीला आपण आहोत. त्याचं भाग्य जाणून घ्या. बरं महात्मे काही गाजरगावतासाठी पुढं उघड नसतात बरं का. गाजरगावात पुढं उघड काही याचा अवकाळी पाऊस झाला का त्याला उघड काही लागतच नाही. गाजरगावताला गाजरगाव आहे तुमच्याकडे काँग्रेस राहिलं नाही आता ते संपलंय देशातून बिन शेतातून. गाजरगावात राहिलं ते गाजरगावात कुठंही उघडत नाही. महात्मे कधी एक तर संत होत नाही, झाले तर कळत नाही आणि कळालेली तर स्वीकारायची तयारी राहत नाही जीवाची. म्हणून तुम्ही आम्ही चांगल्या बापाच्या पोटी जन्माला आलो. एक श्रीपाद बाबा जर नसते ना मायबाप तुम्ही आम्ही सुधागांमुळे उघडून मिळलो असतो. पण भाग्य तुमचं आमचं थोरे चांगल्या महात्म्याच्या पोटी जन्माला आलो. साध्या एका विचारानं, एका आचारानं, एका मतानं कार्य करा. ठीक आहे, कोणी एका विचारानं करत असेल त्याच्याकडे लक्ष देऊ नका. जो तो करतो ना त्याच्या प्रारब्धानं करतो. जो येतो तो त्याच्या प्रारब्धाने येतो आणि जो जातो ना तो बी त्याच्या प्रारब्धाने जातो. आपण त्याच्याकडे लक्ष न देता कोणी काय बी म्हणू द्या मला भजन करू द्या, कोणी काही म्हणू द्या, आपण त्याच्याकडे लक्ष नाही द्यायचं. आपण आपली साधना व्यवस्थित करा, अंतःकरण निर्माण करा. दुसऱ्याबद्दल वाईट भावना जीवनामध्ये कधीच येऊ नका देऊ. कोणता साधक जरी आपल्याला त्रास देत असला नाही तो त्रास नाही देत, त्याच्या रूपानं भगवान परमात्मा आपल्याला त्रास देत असतो. भगवंताला वाटतं याची विकेट पडली पाहिजे, पण ती विकेट पडू नये एवढ्या करता आपण जागृत राहिलं पाहिजे. आपल्याला वाटत त्याच्यामुळेच मग वाईट झालं. कोणामुळे वाईट होत नसतं मायबाप कर्मामुळे तो वाईट होत असतं. पण ते कर्म सुधारण्याचा एकच
मार्ग म्हणजे नामस्मरण. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे नाम. एक तर नाम आपल्याला तारणार आहे, आपल्याला स्वरूपापर्यंत घेऊन जाणारं नाम साधन आहे. नाम साध्य नाही, नाम साधन आहे. साध्य परमात्मा आहे. आणि ज्यावेळेस जीव स्वरूपाला पात्र होतो, हो, स्वरूपापर्यंत आपलं चिंतन ज्यावेळेस जाईल, त्या परमात्म्याशी आपण ज्यावेळेस एकरूप होऊ, त्यावेळेस तुझं मज नाही वेद केला सहज विनोद त्या परमात्म्यामध्ये आणि भक्तामधला अंतर कमी होऊन जातो नामस्मरणानं. त्याच्यामध्ये काही बोलण्याचा प्रयत्न केला. परत एकदा चुकला असेल मायबाप, तुमच्या सर्व संत मायबापांच्या चरणी नतमस्तक होतो. मला माफ करा. मी मूळ केवळ ज्ञान. मला फक्त आनंदाकरता ही सेवा सद्गुरुनाथांनी सांगितली. भाऊ धर्माकरता फेटाळा, नाही तर मी खानदानी कीर्तनकार नाही. माझ्या सात पिढ्यात कोणी कीर्तनकार कोणीच नाही. आपल्याला तर म्हणता भय येत नाही. हे जर म्हणजे आता जागराव थांबा बाबा, तर आपल्याला काहीच येत नाही. आडगात नऊ बघा उभं केलं कीर्तन. पण ही श्रीपाद बाबांची दया आहे, रामदास बाबांची दया आहे. आज जरा आवाजामुळे थोडं हे झालं, नाही तर देवा काय करावं. उठरे चिंतन हात धंदा आहे भुकायचा. रोज कार्यक्रम असतात संध्याकाळी. आता परिसरात जवळच्या जावं लागतं. लांबचे कार्यक्रम शक्यतो रविवारचेच असतात. चला, माझं तुमचं बंद करतो. पुन्हा एकदा श्रीपाद बाबा रामदास बाबांना विनंती करतो, सर्वांना बाबा सद्बुद्धी द्या. तुमचं कार्य, धर्माचं कार्य चांगल्या रीती पद्धतीनं चालू स्थिर हो, एवढंच आजच्या दिवशी मागू. भगवंताला श्रीपाद बाबा रामदास बाबाला मागू. अरे गुरुशिवाय दुसरा देव नाही माय बाप या जगात. कोणत्या देवाला भसता? अरे ज्या देवाला भसता भसता दाग पूजा करता करता जिंदग्या चालल्या, तो देव आम्हाला कळू शकत नाही. तो ज्याने दाखवला तो आमचा गुरु. सकळही तीर्थ निवृत्तीच्या पायी का सांगितले असत. त्याला त्यांच्या सद्गुरूमध्ये सगळे देव दिसू राहिले. चारी धाम त्या गुरुच्या पायामध्ये दिसू राहिले. आम्हाला का दिसत नाही? आमची तेवढी श्रद्धा बसत नाही. आम्ही मड्याला पाहतो ना, 3.5 हाताला पाहतो आम्ही. आत्मतत्वाला कोण पाहत आहे? आणि आत्मतत्वाला पाहावं असं तुकोबा या बंधात सांगतात. नामावरचा विश्वास भाव ढळून नका देऊ. अनन्य होऊन नामस्मरण करा. झालेली सेवा नाराबाबांच्या चरणी समर्पित करतो. त्या महात्म्याने आपल्या परिसरामध्ये भरपूर मोठं कार्य केलं. त्या महात्म्याला विसरू नका. विसरू नको रे साधका. ऐकून कटळून गेले, महा आवाज बसला. म्हणून पुन्हा शिवेला पूर्ण करा. ज्ञानेश्वर धन्यवाद महाराज.